आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला जेरबंद करत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने मोठी कामगिरी बजावली आहे। या कारवाईत तब्बल 10 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून 15 लाखांहून अधिक किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे। नाशिक शहरातील वाढत्या घरफोडीच्या घटनांमध्ये पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली होती। 1 एप्रिल 2026 रोजी पथकातील अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली। गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी प्रकरणातील आरोपी ध्रुवनगर परिसरात संशयास्पद हालचाली करत आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचत कारवाई केली आणि संशयित आरोपीला शिताफीनं ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर आरोपीनं आपलं नाव प्रदीप जगन्नाथ तुपे, राहणार जेकणवाडी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली असं सांगितलं। पुढील चौकशीत त्याने धक्कादायक खुलासा करत आपल्या साथीदारांसह नाशिक शहरातील सातपूर पोलीस ठाणे हद्दीत 4 आणि गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत 6 अशा एकूण 10 घरफोडी केल्याची कबुली दिली। तसेच या घरफोडींमध्ये चोरी केलेले सोने एका सराफाकडे विकल्याचंही त्यानं कबूल केलंय। आरोपीच्या कबुली जबाबानुसार पोलिसांनी 137.35 ग्रॅम वजनाचे सुमारे 15,10,850 रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात यश मिळवलंय। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखालील पथकानं पार पाडली। नाशिक पोलिसांच्या धडक कारवाईमुळे शहरातील घरफोडी गुन्ह्यांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तसेच गुन्हेगारांना कडक संदेश देण्यात आला आहे की कायद्यापासून कोणीही सुटणार नाही।